कधी असं होतं का की तुम्ही जाणून बुजून शांत राहता, वादात न पडता स्वतःला सावरता, कुणालाही उलटं उत्तर देत नाहीत, तरीही तुमच्या पाठीमागे कोणीतरी हलक्याच शब्दात तुम्हाला मूर्ख ठरवतो. त्या क्षणी मन दुखावलं जातं, आत्मविश्वास हलतो, आपणच चुकीचे आहोत की काय अशी शंका मनात डोकावते. पण आज एक गोष्ट मनात ठेवा, लोक तुम्हाला कमी लेखतात कारण तुम्ही त्यांच्या गोंधळलेल्या आवाजासारखे नाही. कारण या जगात मोठ्याने बोलणं ही हुशारीची खूण नसते आणि शांतपणा ही कमजोरी नसते. म्हणून आता आपण समजून घेणार आहोत की कोणत्या 6 कारणांमुळे लोक तुम्हाला मूर्ख समजतात आणि त्या प्रत्येक कारणामागे लपलेलं खरं खोल सत्य नेमकं काय आहे. नंबर 1, प्रत्येक वेळी जास्त बोलणं. प्रत्येक वेळी जास्त बोलणं ही सवय अनेकदा आपल्या समजदारपणावरचं प्रश्नचिन्ह उभं करते. ज्याला खरंच सगळं माहीत असतं तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विषयावरती बोलण्याची घाई करत नाही. तो योग्य वेळ, योग्य शब्द आणि योग्य परिस्थितीची वाट पाहतो. पण आपण न विचारता मत देतो, सगळ्यांच्या चर्चेत उडी मारतो आणि प्रत्येक गोष्टीत आपली बाजू मांडण्याचा अट्टहास करतो. तेव्हा लोकांना असं वाटू लागतं की आपल्याला शांत राहणंच जमत नाही. त्याच्यामुळे आपलं बोलणं ऐकण्याऐवजी लोक ते टाळू लागतात. म्हणून लक्षात ठेवा, शांत माणूस कमकुवत नसतो, तो परिस्थिती समजून विचार करून बोलणारा असतो आणि म्हणूनच तो अधिक समजदार वाटतो. नंबर 2, प्रत्येकावरती लगेच विश्वास ठेवणं. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणं ही सवय वरून चांगुलपणा वाटतो, पण वास्तवात ती आपल्यालाच अडचणीत आणते. सगळे लोक आपल्यासारखे प्रामाणिक आणि चांगल्या हेतूचे नसतात. तरीही आपण पटकन भावना शेअर करतो, स्वतःचा कमकुवत गोष्टी उघड करतो आणि समोरचा नेहमी काय करतोय, त्याचा हेतू काय आहे हे न तपासताच विश्वास ठेवतो. जेव्हा असा विश्वास तुटतो तेव्हा फसवणूक झाल्यावरती लोक आपल्याला भोळा म्हणू लागतात. म्हणून लक्षात ठेवा, विश्वास ठेवणं चुकीचं नाही, पण तो विचारपूर्वक ठेवायला हवा, डोळे उघडे ठेवून. नंबर 3, सतत स्वतःला कमी लेखणं. सतत स्वतःला कमी लेखणं ही सवय हळूहळू तुमचा आत्मविश्वास आणि तुमची प्रतिमा दोन्ही कमकुवत करते. जेव्हा तुम्ही वारंवार माझ्याकडून नाही होणार, मी एवढा हुशार नाही किंवा माझं नशीबच खराब आहे असे शब्द वापरता, तेव्हा तुम्ही नकळत स्वतःला कमी ठरवता. तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत नसाल तर समोरचा वेगळा का वागेल. लोक तुमच्याबद्दलचं मत तुमच्या शब्दावरून बनवतात. म्हणून लक्षात ठेवा, तुमचे शब्दच लोकांना शिकवतात की तुम्हाला कसं वागायचे. त्यामुळे स्वतःबद्दल बोलताना नेहमी सावध आणि सकारात्मक राहा. नंबर 4, स्वतःचा अपमान सहन करणं. स्वतःचा अपमान सहन करत राहणं म्हणजे लोकांना नकळत तुमच्या मर्यादा ओलांडण्याची मोकळीक देणं होय. जेव्हा कोणी टोमणे मारतो, कोणी कमी लेखतो किंवा तुमचा अपमान करतो आणि तरीही तुम्ही गप्प बसता, तेव्हा समोरच्याला असं वाटू लागतं की याचा तुम्हाला काहीच फरक पडत नाही. हळूहळू तीच लोक तुमचा आदर करणं थांबवतात आणि तुम्हाला गृहीत धरायला लागतात. म्हणून लक्षात ठेवा, स्वतःसाठी योग्य वेळ उभं राहणं हे उद्धटपणा नाही, तर स्वतःच्या स्वाभिमानाची आणि आत्मसन्मानाची खरी ओळख आहे. नंबर 5, सगळ्यांना खुश ठेवण्याचा अट्टहास. हा अट्टहास सुरुवातीला चांगुलपणा आणि समजूतदारपणाचं लक्षण वाटतं, पण हळूहळू तोच तुमची कमकुवत बाजू बनतो. नाही म्हणायला भीती वाटते, लोक वाईट समजतील ही सततची चिंता असते. म्हणून तुम्ही प्रत्येकासाठी कायम उपलब्ध राहता आणि स्वतःचा वेळ, भावना, गरजा बाजूला ठेवता. पण बहुतेक वेळा लोक याची किंमत करत नाहीत, उलट ते तुम्हाला गृहीत धरायला लागतात. त्यामुळे शेवटी सगळ्यांना खुश ठेवणारा माणूस स्वतःच थकतो, दुखावतो आणि दुःखी राहतो. म्हणूनच योग्य ठिकाणी नाही म्हणणं शिकणं हे स्वार्थी नाही, तर स्वतःचा आदर आहे. पुढचा मुद्दा, प्रत्येक गोष्टीचं जास्त स्पष्टीकरण देणं म्हणजे नकळत स्वतःचीच किंमत कमी करणं होय. जेव्हा तुम्ही सतत
तुमचं वागणं, निर्णय किंवा भावना लोकांना समजावून सांगत राहता, मी असं का केलंय, माझा अर्थ असा नव्हता, किंवा मी तर चांगलाच आहे, तेव्हा समोरच्याला असं वाटू लागतं की तुम्ही स्वतःच असुरक्षित आहात आणि तुमच्या निर्णयांबद्दल तुम्हाला शंका आहे. ज्याला स्वतःवरती खरा विश्वास असतो तो प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करत बसत नाही. तो शांतपणे आपल्या कृतीतून बोलतो. म्हणून लक्षात ठेवा, जास्त स्पष्टीकरण देणं हे शहाणपणाचं लक्षण नसून स्वतःबद्दलच्या शंकेचं चिन्ह आहे. मित्रांनो, लोक तुम्हाला मूर्ख समजतात याचं कारण तुम्ही तसे आहात म्हणून नाही, तर कारण तुम्ही नकळत स्वतःची किंमत कमी दाखवता. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता, स्वतःसाठी मर्यादा ठेवत नाही किंवा स्वतःचा आदर करत नाही, तेव्हा लोक तुमच्याकडे त्याच नजरेने पाहू लागतात. म्हणून आजपासून ठरवा, गरजेचं तेवढंच बोला, जिथे आदर नाही तिथे थांबू नका आणि स्वतःचा सन्मान करत राहा. कारण जग एकदम बदलत नाही, पण तुमचं वागणं बदललं की जगाचा तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन नक्कीच बदलतो.